नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंत्राटी ग्रामसेवक या पदाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. कंत्राटी ग्रामसेवक किंवा जर तुम्ही ग्रामसेवक म्हटलं तरी चालतंय. कंत्राटी हा शब्द काही वर्षासाठी 3 वर्षासाठी लागतो कंत्राटी, नंतर तो ग्रामसेवकच असतो. सो या शब्दाला अजिबात घाबरायचं नाहीये. हे 3 वर्षासाठी आहे. त्यानंतर तुम्हाला रुजू केलं जातं, परमनंट रुजू केलं जातं गव्हर्नमेंटमध्ये आणि तुम्ही परमनंट त्या जिल्ह्यामध्ये त्या गावामध्ये ग्रामसेवक म्हणून काम करणार आहात. सो या पोस्टची क्रेज विद्यार्थ्यांमध्ये खूप जास्त आहे. मला माहिती आहे ग्रामीण भागातले काही विद्यार्थी आहे त्यांना ग्रामसेवकाला कदाचित भेटले असतील, ते भेट होत असेल किंवा दिसत असेल. सो या पदाचं सुद्धा वर्चस्व आहे, या पदाला सुद्धा महत्व खूप जास्त आहे. कारण ग्रामीण भागातल्या लोकांच्या ज्या मूलभूत प्रश्न असतील, समस्या असतील, त्या सोडवण्याचं काम, शासन दरबार नेण्याचं काम हा वर्ग करतो. हा ग्रामसेवक म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात करत असतो. या ग्रामसेवक पदाची माहिती थोडक्यात आपण घेणार आहोत. तुम्ही सुद्धा ग्रामसेवक होऊ शकतात. या सिरीज मध्ये आपण बघणार आहोत आज थोडक्यात या पदासाठी पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा काय आहे, परीक्षेचं स्वरूप काय आहे, थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत. आणि आपल्याला माहिती नुकताच झेडपीने काय केलंय, थोडासा सिलेबस बदल केलेला आहे. सिलेबस बदलून काय आलेलं आहे त्याची बद्दल माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. चॅनल सबस्क्राईब करा. आवडला व्हिडिओ तर नंतर लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट येऊ द्या. ओके. सो सर्वात प्रथम मी बापू गायकवाड या इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो. पहिला मुद्दा आपण बघणार आहोत, शैक्षणिक पात्रता काय कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी. इथे बघितलं तुम्ही तर काय येणार आहे, उच्च माध्यमिक शाळा म्हणजेच काय, तुमचं उच्च माध्यमिक म्हणजेच HSC तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 12वीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 12वीचा विद्यार्थी या जागेसाठी पात्र आहे. 12वी प्लस समतुल्य अर्हता असणारी कोणतीही एक्झाम असेल त्यात तुम्हाला 60% मार्क पाहिजे. म्हणजे 12वी प्लस कमीत कमी 60% मार्क तुम्हाला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना आता 60% पडतातच, म्हणजे बरोबर की नाही, 60% मार्क पाहिजे. किंवा अजून याला ऑप्शन काय, शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका म्हणजे इंजिनिअरिंग जर असेल, इंजिनिअरिंगचं काय लागेल तुम्हाला, इंजिनिअरिंगचा डिप्लोमा. पदविका म्हणजे काय, डिप्लोमा धारक विद्यार्थी सुद्धा हा फॉर्म भरू शकतो. इंजिनिअरिंग डिप्लोमा 3 वर्षाचा अभ्यासक्रम असतो बघा डिप्लोमाचा. किंवा शासन मान्य संस्थेची समाज कल्याणाची पदवी म्हणजेच काय, BSW. याला ऑप्शन काय, अजून BSW आहे. मी इथे लिहितो काय काय, एक तर 12वी प्लस 60% पाहिजे. दुसरा ऑप्शन काय, और तुमचा इंजिनिअरिंगचा कोणत्याही ब्रँचचा डिप्लोमा चालेल. याला अजून एक और काय आहे, और आहे BSW तुमचा असणं तरी चालेल. BSW समाज कल्याणाची पदवी म्हणतो आपण त्याला, ती असं तरी चालेल. किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता आणि कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम बघा. याला अजून एक और आहे ऍग्रिकल्चरचा काय लागेल तुम्हाला, डिप्लोमा. तो सुद्धा विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो. किंवा कृषी विषयाची पदवी किंवा पदवी पण चालणार आहे, डिप्लोमा पण चालेल आणि अजून काय, डिग्री सुद्धा चालणार आहे. म्हणजे तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती. जर तुमच्याकडे प्राधान्य कुणाला आहे, ज्यांच्याकडे ग्रामीण भागात काम केल्याचा अनुभव असेल, समाज कल्याण किंवा समाजसेवेचा अनुभव असेल, तर अशा विद्यार्थ्यांना इथे काय जास्त प्राधान्य असणार. किंवा त्या या शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्ही उच्च अर्हता जर धारण केली असेल, उच्च शैक्षणिक पात्रता जर यामध्ये धारण केली असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य जास्त असणार आहे. अजून काय सांगितलंय, संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विविध केलेल्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील. आता याला आपण म्हणूया की MSCIT लागणार तुम्हाला, प्लस मध्ये टाकतो मी, MSCIT पण लागेल. पण MSCIT तुर्तास तुम्हाला असेल तरी चालते, नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्ष कालावधी दिला जातो. ह्या 2 वर्षामध्ये MSCIT किंवा संगणकाचं नॉलेज असं सर्टिफिकेट लागणार आहे. पण अजून एक महत्वाची बातमी अशी की इंजिनिअरिंगच्या मुलांना गरजच नाही MSCIT ची. टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना MSCIT ची गरज नाहीये. आणि 10वी पर्यंत तुम्हाला जर कम्प्युटर हा विषय असेल तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा गरज नाहीये MSCIT किंवा तत्सम सर्टिफिकेशनची. ज्यांना लागणार आहे त्यांनी सिलेक्ट झाल्यानंतर
2 वर्षांनी दिलं तरी चालणार आहे. सो हा मुद्दा तितकासा महत्वाचा नाही, मात्र यापैकी कोणतं तरी एक शिक्षण तुमचं जर असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात. खूप चांगली संधी आहे. 12वी पास विद्यार्थ्यांना मी असं म्हणेल की त्यांना खूप चांगली संधी आहे. आता दुसरा मुद्दा आहे की वयोमर्यादा कोण, मग कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकता. सर शिक्षण तर कळलं आम्हाला, आम्ही भरू शकतो फॉर्म, पण वयात बसतो का आम्ही सर, वयोमर्यादा काय, तर तुम्ही वयोमर्यादेसाठी हे विधान लक्षात घ्या. साधारणतः 19 वर्षापासून 38 पर्यंत कॅटेगरीचा विद्यार्थी भरू शकतो ओपनचा, आणि कॅटेगरीचा विद्यार्थी 19 पासून वयाच्या 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. आता अजून एक मुद्दा त्यांनी इथे एक्सप्लेन केला बघा. एक जो मध्यंतरी शासन निर्णय आला होता 25 एप्रिल 2016चा, सॉरी 3 मार्च 2023चा एक शासन निर्णय आलाय, ज्यामध्ये तुम्हाला काय केलंय, 2 वर्ष शिथिल करण्यात आलेले. काय 2 वर्ष तुम्हाला वाढून दिले, काय 2 वर्ष शिथिल करण्यात आली आहे. मग जर बघितलं ओपन साठी 38 आहे आणि कॅटेगरीसाठी 43 हा वयोमर्यादा असेल तर 2 वर्ष वाढून घेतली, 2 वर्ष शिथिल केली तर काय होणार आहे, ओपन साठी 40, कॅटेगरीसाठी 45. म्हणजेच आता हा बदल लक्षात घ्या. ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी वयाच्या 40 वर्षापर्यंत असेल तर फॉर्म भरू शकतो, आणि कॅटेगरीचा विद्यार्थी वयाच्या 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. यात तुम्ही बसत असाल तर फॉर्म भरायला तुम्ही पात्र असणार आहे. साधारणतः ही वयोमर्यादा यामध्ये दिलेली आहे, ते लक्षात घ्या. इथे पुढे तेच सांगितलं त्यांनी, 2 वर्ष ऍड करून दिले बघा. खुला प्रवर्ग 18 ते 38, मी 19 म्हटलं पण ते 18 आहे, ते पण लक्षात घ्या. कमीत कमी 18 लागतं, 38 आहे, आणि सुधारित जर केलं तर 40 होणार आहे बघा. हे सुधारित आहे, हे सुधारित आहे बघा. मागासवर्गीयाला 43 होता, 18 43, आता सुधारित काय आहे 45 आहे. त्यानुसार तुम्ही बघा दिव्यांग उमेदवार काय आता 47 असेल, प्रकल्पग्रस्त 47 असेल, भूकंपग्रस्त 47 आहे, अंशकालीन 57 वर्ष आहे, माजी सैनिकांना 3 वर्ष म्हणजे सेवा कालावधी प्लस 3 वर्ष प्लस 2 वर्ष ही पण सूट आहे. माजी सैनिक दिव्यांग असाल तर 47 वर्ष आहे, खेळाडू तुम्हाला 45 वर्षापर्यंत आहे, अनाथ असाल तर 45 वर्षापर्यंत वयोमर्यादेत सूट आहे. हे कधीपर्यंत 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही जर हा फॉर्म सुटला तर फॉर्म भरू शकता ह्या वयानुसार. येते लक्षात. तिसरा मुद्दा महत्वाचा आहे, इथे मी वयोमर्यादाच म्हटलंय. स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य जे असतील त्यांना जे सर्टिफिकेट लागतं, किंवा निवडणूक कर्मचारी असेल किंवा शासकीय कर्मचारी झेडपीचे कर्मचारी असतील तर त्यांना सुद्धा वयाच्या 47 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहे. पुढचा वेतन श्रेणी काय आहे. साधारणतः आता बघा वेतन श्रेणी तुर्तास 3 महिने कंत्राटी बेसवर तुम्हाला राहायचं आहे, म्हणून सुरुवातीला तुम्हाला वेतन श्रेणी जी आहे कंत्राटी ग्रामसेवक यांना 6,000 दरमहा असणार आहे. आता हे तर शासन दरबारी तुम्हाला 6,000 आहे, बाकीचे पण तुम्हाला भत्ते वगैरे जे मिळतात ते वेगळे आहे, तो पण मुद्दा लक्षात ठेवा. 6,000 हे तुम्हाला मानधन मिळणार आहे, नंतर वाढणार आहे. ते साधारणतः 3 वर्षापर्यंत 6,000 आहे, 3 वर्षानंतर मात्र तुम्हाला काय ते परमनंट जॉब देतात ग्रामसेवकाचा, तुम्हाला समजा 25 ते 30,000 सॅलरी इन हँड चालू होऊन जाते. नंतर जसं वेतन वाढेल भत्ते वाढतील तसं तुम्हाला ते वाढून दिलं जातं. परीक्षा पद्धत कशी, मला आता हे सगळं कळलंय, म्हणजे शैक्षणिक पात्रतेनुसार मी पात्र आहे, वयोमर्यादेत पण बसत आहे, मग याची परीक्षा पद्धती मला कशी आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे. थोडक्यात परीक्षा पद्धती कंत्राटी ग्रामसेवक हा बदलून आलेला सिलेबस तुम्ही लक्षात घ्या. आताच रिसेंटली झेडपीचे सिलेबस बद्दलची मीटिंग झाली आहे, आणि त्या मीटिंग नंतर हा बदलून आलेला सिलेबस आहे. सो हा सिलेबस तुम्ही लक्षात घ्या. काय साधारणतः बघा विषय तुम्हाला कोणते बघा, मराठी आहे, इंग्लिश आहे, सामान्य ज्ञान आहे, बुद्धिमापन चाचणी आणि गणित संबंधित प्रश्न आहे, आणि तांत्रिक प्रश्न आहे. म्हणजे एकूण तुम्हाला किती विषय, 5 विषय असणार आहे. करेक्ट, 5 विषय. 5 विषयापैकी मराठीचा जर आपण विचार केला तर मराठीमध्ये 15 प्रश्न 30 मार्कासाठी, इंग्लिशमध्ये 15 प्रश्न 30 मार्क आहे, सामान्य ज्ञानला 15 प्रश्न 30 मार्क आहे, गणित बुद्धिमापनला 15 प्रश्न 30 मार्क आहे, आणि तांत्रिक साठी 40 प्रश्न 80 मार्कासाठी आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं 15-15 मार्काचे 4 सब्जेक्ट आहे आणि 40 मार्काचा 1 आहे. 15-15 4 सब्जेक्ट आणि 40चा 1 म्हणजे तांत्रिक आहे, टेक्निकल आहे. तुमच्या पदाशी संदर्भात हा विषय तुम्हाला इथे 40 प्रश्न 80 मार्कासाठी असणार आहे. आता प्रश्न जर बघितले विषय 5 आहे, 100 प्रश्न आहेत, प्रत्येकी 2 मार्काला 200 मार्कांचा हा पेपर असणार आहे. करेक्ट, 200 मार्कांचा पेपर आहे. किती मिनिटात सोडवायचा हा, 120 मिनिटात सोडवायचा. 120 मिनिटं म्हणजेच काय, तुम्हाला 2 तासामध्ये किती प्रश्न सोडवायचे, 200. 120 मिनिटात 200 सोडवायचे आहे, म्हणजेच काय, सॉरी 100 सोडवायचे. 120 मिनिटामध्ये 100 सोडवायचे आहे. म्हणजे लक्षात घ्या एका मिनिटापेक्षा पण जास्त वेळ तुम्हाला मिळणार आहे. ही ऑनलाईन होणारी एक्झाम आहे, सो ऑनलाईनची प्रॅक्टिस पण करावी लागणार आहे. लक्षात घ्या. तुर्तास एवढंच बोलतो मी, 2 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे 200 मार्कासाठी. काठिण्य पातळी काय, तर याची काठिण्य पातळी जी आहे HSC म्हणजेच 10वीचा दर्जा, HSC सॉरी HSC म्हटले बरोबर, HSC म्हणजेच 12वीचा दर्जा आहे. काय, 12वीच्या दर्जापर्यंतचे विषय आहे. मराठी SSC दर्जाची परीक्षा, कृषी पदविका दर्जाचे प्रश्न. करेक्ट, कृषी आणि पदविका डिप्लोमा
कृषी पदविका म्हणजे या कृषीचा डिप्लोमा जो आहे त्या लेवलचे तांत्रिकचे प्रश्न असणार आहे, लक्षात घ्या. बाकीचे प्रश्न 10वी बेस आहे, तांत्रिक हा कृषी पदविका लक्षात घ्या. आता इथे जर बघितलं तुम्ही तर 12वीच्या बेसवर क्वेश्चन मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे. माध्यम जर बघितलं प्रश्नाचं माध्यम कसं आहे, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, सामान्य ज्ञान दोन्ही लँग्वेजमध्ये, त्यानंतर क्वांट रिझनिंग दोन्ही लँग्वेजमध्ये, तांत्रिक प्रश्न सुद्धा तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये. पहिले इंग्लिशमध्येच होते बघा, आता हे काय दोन्ही लँग्वेजमध्ये असणार. सो घाबरायची गरज नाहीये, दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न येणार आहे. उत्तर तुम्हाला तांत्रिक किंवा टेक्निकल सुद्धा मराठीमध्ये आता देता येणार आहे, लक्षात घ्या. हा झाला परीक्षा पद्धतीबाबत. थोडक्यात सिलेबस पण बघू आपण. मग अभ्यासक्रम काय, मराठीचा जर विचार केला कंत्राटी ग्रामसेवकसाठी मराठी 12वी लेवलचं बघा, तुम्हाला मी मगाशी सांगितलंय. इंग्रजी सुद्धा 12वी लेवलचा आहे. मराठीमध्ये काय साधारणतः तुम्ही आतापर्यंत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास जर करत असाल तर अभ्यास तुम्हाला तोच आहे जो इतर एक्झामसाठी तुम्ही केलेला आहे. कसा अभ्यास, मराठीसाठी सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरचे प्रश्न. साधारणतः 15 प्रश्न येणार आहे. किती मार्कासाठी आहे, 30 मार्कासाठी. इंग्रजीमध्ये पण तेच आहे, जनरल व्हॅक्युबलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड यूज अँड कम्प्रिहेन्शन. इथे सुद्धा 15 प्रश्न 30 मार्कासाठी असणार आहे. नंतर पुढे बघितलं बौद्धिक चाचणी, ज्याला आपण म्हणतो क्वांट रिझनिंग, सामान्य बुद्धिमापन आकलन आहे, तर्क आधारित प्रश्न आहे, अंकगणित आणि आधारित प्रश्न आहे. 15 प्रश्न येणार आहेत 30 मार्कासाठी. आणि सामान्य ज्ञान 12वी लेवलच आहे. इथे पण इथे काय आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे, भारताचा महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारतीय अर्थव्यवस्था आहे, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना संघटना कार्य आहे, महाराष्ट्रातील समाज सुधारक आहे, चालू घडामोडी आहे, राष्ट्रांची संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास आहे, संबंधित जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान, स्थानिक बाबी, वैशिष्ट्य. हा जर विषय बघितला समजा इथे प्रश्न किती येणार आहे तुम्हाला, 15 प्रश्न 30 मार्कासाठी आहे. प्रत्येक टॉपिक नुसार जर बघितले साधारणतः 2 ते 3 प्रश्न प्रत्येक टॉपिक नुसार विचारले जाणार आहे. त्या दृष्टीने त्याचा अभ्यास करायचा आहे. भूगोल एवढा मोठा भूगोलचा अभ्यास होणार नाहीये. सो इथे लक्षात घ्या 2 ते 3 प्रश्न मॅक्सिमम येऊ शकतात, त्याच्या पलीकडे जाणार नाही. त्या दृष्टीनेच ह्या टॉपिकचा अभ्यास किंवा त्याला तेवढं वेटेज नुसार तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. ते कसं द्यायचं आम्ही पूर्ण फॅकल्टी तुम्हाला व्यवस्थित सांगेल. डोंट वरी, आपल्या बॅचमध्ये सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगितलं जाणार आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. राहिला पुढचा जो टेक्निकल सब्जेक्ट आहे ज्याच्यावरती 40 प्रश्न 80 मार्कांसाठी आहे. त्यात काय विचारलं जाणार आहे, तांत्रिक अभ्यासक्रम, समाजशास्त्र विषय ज्ञान, समाज मानसशास्त्र, समुदाय संस्था, समाज सुधारण कामचे योगदान, सामाजिक समस्या, सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे हा समाजशास्त्र विषयाचा घटक आहे. त्यामधलंही तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. याच्यावरती प्रश्न आहे. त्यानंतर पंचायत राज जो पॉलिटीचा सब्जेक्ट आहे, 13वी घटना दुरुस्ती जी ग्रामसेवकाशी रिलेटेड असणार आहे, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण. त्यानंतर तिसरा घटक आहे कृषी विषयक ज्ञान, ते पण असणं गरजेचं आहे. त्यामध्ये काय कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान, फलोत्पादन, पीक संरक्षण, कृषी अवजारे, यंत्र, आधुनिक सिंचन पद्धती, कृषी विस्तार, माहिती तंत्रज्ञान, सहकार पत सुधारणा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग, मृदसंधारण, जलसंधारण, जल व्यवस्थापन, पर्यावरणीय बदल आणि इतरांमध्ये काय काय येतं, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र ग्रामीण अर्थव्यवस्था, केंद्र राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना असतील, मूलभूत संगणक ज्ञान असेल, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, जैवविविधता, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन. ह्या ज्या सगळ्या गोष्टी तांत्रिक मध्ये तुम्हाला अभ्यास करायचे. घटक बघा किती आहे, 4 घटक दिलेले आहेत आणि तुम्हाला प्रश्न किती विचारणार आहे, 40. साधारणतः असं आपण कन्सिडर करूया 10 प्रश्न प्रत्येक घटकावरती, असे 40 प्रश्न 80 मार्कासाठी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे एक अंदाज मी बांधलेला आहे. सो ह्या 200 मार्कांचा अभ्यास करताना म्हणजे 100 प्रश्नांचा अभ्यास करताना तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट नुसार वेटेज सुद्धा व्यवस्थित द्यावा लागेल. तुमचं विकनेस कुठे ते बघावं लागेल, त्यानुसार अभ्यास करावा लागणार आहे. याचं पूर्ण प्लॅनिंग मी तुम्हाला ह्या सिरीज मध्ये देणार आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघत जरा. येणाऱ्या काळामध्ये 1500+ जागा ग्रामसेवकाच्या येणार आहे. सो खूप मोठी संधी तुमच्यासाठी असणार आहे. जे विद्यार्थी या पदासाठी तयारी करत असेल त्यांना नक्कीच यावर्षी पद मिळेल, काही संशय नाही. कारण 75,000 जागा भरायच्या आहे. कुठे ना कुठे आपल्याला जागा मिळणारच आहे. सो शर्थीने प्रयत्न करा, प्रचंड प्रयत्न करा, नक्कीच यासाठी तुम्ही पात्र होऊ शकतात. अशा पद्धतीची ही बॅच, आता ही माहिती मी तुम्हाला दिली, याच्याबद्दलची बॅच आपली चालू होणार आहे. याच्याबद्दलची बॅच जी आहे ज्याला आपण ग्रामसेवक म्हणतो, 2 दिवसात 15 तारखेपासून कदाचित बॅच चालू होईल. तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचा ऍप आहे. इग्नाइट अकॅडमीचा ऍप वर तुम्ही जाऊन इथे तुम्ही ती बॅच परचेस करू शकता. साधारणतः ही बॅच जी असणार आहे टेक्निकल विथ नॉन टेक्निकल दोघांचंही फी स्ट्रक्चर आपण जर बघितलं तर साधारणतः मी टेंटेटिव्ह सांगतोय तुम्हाला, एवढं 2 दिवसात ते फायनल होईलच. 2999 फी स्ट्रक्चर तुम्हाला असणार आहे. संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. काही शंका असेल तर एक नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतो. आमचा टेक्निकल टीमचा नंबर आहे 8888
256117 ह्या नंबरला कॉल करून तुम्ही विशेष माहिती घेऊ शकता. माझ्याशी बोलायचं असेल 9420124444 हा नंबर आहे. याला 4 ते 4:30 दरम्यान संध्याकाळी कॉल करू शकता. अदरवाईज व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तर मी नक्की देईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमचे प्रश्न टाका. त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा मी नक्कीच देईल. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.